एकदा स्पीकर करता स्पीकर वाल्या करता टाळ्या वाजवा. पिंगळा महाद्वारी बोली बोलतो देखा डौल फिरवितो डुगडुगाई काम वरच्या आळीला तुम्ही सावध राहावे पाटील बुवाला मग लावून सवे चिठ्ठी येईल बात मग पडेल ठावे पिंगळा महाद्वारी बोली बोलतो देखा मधले आळीला एक बायको फिरे तिथला तुम्ही साधा मगच पडेल पुरे नाही तरी पाटील बुवा तिची पळवतील गुरे अनेक एक बारे सुटेल तातडी आणि या पाटील बुवाची मग पडेल महाडी त्याची पाच पोरे लागतील देशोधडी अनेक एक बारे नवल झाले गावच्या पाण्याने पाटलाशी नागविले साऱ्या कागदाचे एक शून्याची झाले हिंडता फिरताना एक शकुनबा सांगे त्याच्या सत्तेने याळीस जागे संता घरचा बा एक तुकडा मागे पिंगळा महाद्वारी बोली बोलतो देखा हे जरी नाही काल मग दुसरा येईल सरते शेवटी बाण काळ बांधून नेईल पिंगळा महाद्वारी बोली बोलतो देखा डौल फिरवितो डुगडुग ऐका पांडुरंगा करू जय जय सुसमेध्यात्मरूपाम देवा तुझी गणेशु सकलार्थमती प्रकाशु मने निवृत्तीदासु अवधारी जोजी दयांचे केली स्मरण होय सकळ विद्येंचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता नमो ज्ञानेश्वर
करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेसाठी जो निवडलेला अभंग आहे संभाजीनगर जिल्हा आणि त्या जिल्ह्यामध्ये वाहणारी गोदावरी नावाची नदी आणि गोदावरी नदीच्या काठावर पैठण हे नावाचं गाव आहे आणि या गावामध्ये जन्माला आलेला महात्मा शांती ब्रह्म एकनाथ महाराज यांचा 6 चरणाचा अभंग आहे विठ्ठला विठ्ठला बाबा ती जनरेटरची होईल का पण वायर कुठे शांती ब्रह्मनाथ महाराज या अभंगातून सांगतात पिंगळा महाद्वारी बोली बोलो तो देखा अभंग आहे भविष्य सांगणार तुमचं आणि आमचं सगळ्यांचं भविष्य जो पिंगळा नावाचं प्रकरण आहे महाराज कुठल्याही रूपकामधून प्रबोधन करतात तुम्हा आम्हाला सगळ्यांना माहिती आहे की नाथ महाराजांनी किती भारुड लिहिली भारुडाच्या माध्यमातून जरी म्हणलं तरी हा अभंग त्याच्यामध्ये बसतोय आणि हा पिंगळा अख्ख्या महाराष्ट्रामध्ये गाजला म्हणून आपल्याला पिंगळा समजून घ्यायचा आहे विठ्ठला विठ्ठला पिंगळा आपल्याला फक्त समजलाय कुठपर्यंत नाही का बाबा पिंगळा आपल्याला समजलाय फक्त नाचाय पुरता पिंगळा नाचाय पुरता नाही हा पिंगळा तुमचं आणि माझं भविष्य सांगतोय नाही तर त्या मुकड्यामध्ये महाराजांनी सांगितलंय सुप्रसिद्ध आपले विशाल महाराज खोले ते सांगतात या पिंगळ्यामध्ये ते शेवटचं चरण पण सांगतात आणि परत एक सांगतात आम्ही लटकेनं बोलू नाही का वर्तमान खोटे आम्ही लटक बोलत नाही आणि खोटं वर्तमान इथून सांगत नाही त्याच्यामध्ये परत एक रचना त्यांनी एक दिलेली आहे कुठली पिंगाग पोरी पिंगाग अवघा धांगड धिंगाग पिंगा नावाचं प्रकरण आणि त्याचा एक मुकडा त्याच्यामध्ये बाबा त्यांनी घेतलेला आहे नाही का विठ्ठला विठ्ठला पिंगा हे प्रकरण आहे आणि त्या भगवंताचं स्वरूप आहे पिंगा पण आणि पिंगळा पण हा त्या भगवंताचं स्वरूप आहे पण तुम्हाला आम्हाला जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत सगळी चुकामुक नाही का मग पिंगळा आपल्याला फक्त समजून घ्यायचा आहे नहीं तो समझ उमज कर पगरग नहीं तो आगे जाना मुश्किल है तुम्ही आम्ही याच्यामधून अनाडी राहिलेले आहे नाही का नाहीतर वारकरी संप्रदाय असा आहे सगळ्या संप्रदायाला घेऊन चालणार आहे अग्रगण्य संप्रदाय वारकरी पण त्याची किंमत कमी लोकांना आहे या रे लहान थोर याती भलती इथं कोणी या कधी जात नाही कधी पाहत नाही संताची जात नसते पण तुम्ही आम्ही काही लोकांना जाती वाटून घेतल्या म्हणून पगडा झाला विठ्ठल विठ्ठल त्यांनी त्या प्रकरणामधून पिंगा सांगितलेलं आहे ते पिंग्याचं थोडं स्वरूप घेऊ आपण तत्पूर्वी
ज्यांनी आज मला या ठिकाणी आमंत्रित केलेलं आहे, आमचे अशोक बाबा राऊत, आणि ज्या निमित्तानं आमंत्रित केलेलं आहे मंदिराचा वर्धापन दिन कितवा? 7वा. पण त्याच्याही पेक्षा ज्या बाबाची पुण्यतिथी आहे 25वी, आमच्या सरासरी 25वी पुण्यतिथी होत नाही. पण जकी ऐसा बाप व्हावा त्याचा वंश मुक्ती पोटी येता हरे पापा आणि ज्ञान देवा माय बापा. त्यांच्या पोटी हिरे जन्माला आले. कुणाच्या? हरिभक्तपरायण ब्रह्मलीन सद्गुरू श्री शिवराम बाबा यांच्या पोटी. पुण्यतिथी ज्याची होती ती पुण्यवान व्यक्ती असते, आणि ती व्यक्ती पुण्यवान असते. पण पुण्यतिथीला येणारे पण पुण्यवान असतात. कारण तुमचं आमचं जर पुण्य नसेल तर इथपर्यंत पाऊल ओढत नाही. विठ्ठला आमच्या शिवराम बाबाला हा विषय तंतोतंती कळाला होता. आणि शिवराम बाबाचे चिरंजीव ना आपले, नाही का, अशोक दादा आणि तानाजी दादा. आणि ज्यांनी बघा वडिलांच्या बद्दल एक कविता लिहिलेली आहे. सरासरी आता तुम्हाला आम्हाला सगळं महाराष्ट्रामध्ये माहिती आहे, जास्त करून आई वडिलाला कोणी मानत नाही, बरोबर आहे की नाही. पण त्यांनी अशी एक कविता लिहिलेली आहे. ती कविता माझी पाठ नाही तरी तुम्हाला मी बघून ती कविता सांगणार आहे. विठ्ठला लावूनिया चित्त सोहम ध्यानी मन ठेविले सदा गुरुचरणी. नामरूपी गंगेत केले स्नान आत्मानंदी रंगले त्यांचे मन. नाही उरले तयासी देहभान गंगा जानूचा ज्येष्ठ पुत्र भला. जानकीचा पती या जन्मी झाला. शिवराम नामे कर्म केले त्यांनी. उद्धवनाथ लागले गुरु त्यासी. सोहम मंत्र दिला त्या शिष्याशी. वरदस्त ठेवणी त्यांचे श्री. ज्ञानदानाशी अर्पियला देह. नाही उरले संसारी त्यांचे मन. जनहिता घेतले वाहून. नामरूपी तल्लीन रात्रंदिन. ज्ञानदानाचा यज्ञ केला महान. केले अज्ञान जन सज्ञान. मोठेपणाची नाही केली हाव. धनासाठी घेतली नाही धाव. हृदयी जाणविला दैवी भाव. देव भजनी रंगले सदा मन. ओमकारी ठेविले ध्याता ध्यान. लक्ष लक्ष सदा निरंजन. ती अक्षरी तीन केला देह. एकाकार करुनी या शरीर. हृदयी साठविला नारायण. चारी वाचाची समीर. चारी वाचानी समाधिले मौन. वाचा पाचवी केली ही उन्मन्न. ऐशी करुणी साधियली उन्मन्नी. बहुजन्मीचे असतील पुण्य. जन्मदाता लाभला योगी मज. शिवानंद लीन गुरुपाई. ऐशियाचा पदर धरा.
तेच देव येईल घरा ऐसे पदराचे धनी. कसे? शिवराम बाबा सारखे साधू संत ऋषी मुनी. आपला विषय काय चालला होता? जो पिंगा सांगितलेला आहे नाही का, तो पिंगा ह्या भगवंताचं स्वरूप आहे. नाथ महाराजाने तो पण सांगितलेला आहे. निराकाराचा आकार झाला, निराकाराशी घेऊन आला, त्यातच माझा पिंगा जन्मला. पिंग्यापासून शंकर झाला, ढवळ्या नंदीवर बसून आला. या पिंग्याने त्याला धक्का दिला, पिंग्यापासून मच्छ झाला, पिंग्यापासून कच्छ झाला, पिंग्यापासून वराह झाला, पिंग्यापासून नरसिंह झाला, पिंग्यापासून वामन झाला, पिंग्यापासून राम झाले, पितृवचन पाळिले, रावण कुंभकर्ण मारिले. पिंग्यापासून कृष्ण झाला, गोकुळ सोडून मथुरेशी गेला, त्याने कंसाचा वध केला. पिंग्यापासून बौद्ध झाला, दिले जगन्नाथ नाव त्याला. भक्ताने दही भात चारिला, ऐसा निराकाराचा पिंगा. मला काय सांगायचंय? ऐसा निराकाराचा पिंगा, त्यातच माझा श्रीरंगा. एका जनार्दनी पंढरीचा पांडुरंगा विठला. असा पिंगळा पण आहे. त्या पिंगळ्याचं रूप का घेतलं? पिंगळा नावाचा एक पक्षी आहे, तुम्हाला सर्वांना माहिती आहे बाबा नाही का. आणि तो पक्षी खरोखर भविष्य पण सांगतोय, म्हणून नाथ बाबाने त्याचं रूप घेतलेलं आहे. जो साक्षी आहे तोच भविष्य सांगू शकतो की याचं काय काय होणार आहे. हा जीव जन्माला आलाय ना, हे फक्त खेळवतोय. आपण खेळलो बघा, लहानपणी आम्ही खेळ खेळायचो खेळ, आणि एकदा खेळ खेळायला लागलो. आमचं ते मातीचं आणि दगडाचा खेळ होता. हे प्लास्टिकचे घोडे हत्ती हे काही नव्हतं. पण आम्ही एकदा खेळायला लागलो की दिवस माळूस तर आम्हाला कळत नव्हतं. बाबा तुम्हाला पण चांगलं माहिती असं नाही, हे आताच्या पोरांना कळणार नाही. आणि ते खेळता खेळता आमचे आई बाबा यायचे, शिव्या देऊन ते आम्हाला घरी घेऊन जायचे. पण घरी जाताना आम्ही तो खेळ ठेवायचो नाही. आंधळे बाबा तो खेळ मोडून टाकायचो. आणि जर दुसऱ्या दिवशी खेळायचा असेल तर परत नवीन. तसा संसाराचा आपल्या खेळ आहे. पण ज्यांना समजला त्यांना समजला हा खेळ आहे. तुका म्हणे येथे पाहिजे जातीचे येड्या गबाळ्याचे काम. हा खेळ समजायला विठ्ठला. पिंगळा नावाचं पाखरू त्यांनी तुम्हाला आम्हाला उपदेश करण्याकरता मध्ये घेतलेला आहे. खरं त्या पाखराचं स्वरूप नामदेव महाराजांना पण सांगितलेलं आहे. ते पाखरू किती आहे? राई वडे पाखरू त्रिभुवनी त्याचा फेरा रे. नर आणि नारी त्या बा पाखराचा चारा रे. पिंड आणि ब्रह्मांडी त्या बा पाखराचा थारा रे. त्याचा अनुभव घेता चुकेल 84चा फेरा रे. कोणाचा अनुभव घेता? या पाखराचा जर अनुभव घेतला तर 84चा फेरा चुकन. विठ्ठला नाथ महाराजांना त्याच पाखराचा एक उपदेश केलेला आहे. डायरेक्ट त्याचं नाव सांगितलेलं आहे. काय? कृष्णा एक पाखरू आहे रे, ते मुखाविन चारा खाये रे. डोळे नाही परी ते पाहे रे.
आणि वाचविन सोय गाय रे. असं पाखरू आहे ते. पण ते पाखरू कुठं कुठं असतंय, तीही लोकी हिंडते, त्याला त्रिभुवन थोडे रे. त्रिभुवन त्या पाखराला थोडं पडतंय, पण त्याच्या नखात आकाश बुडे रे. मग पाखरू केवढं असेल, पण ते पाखरू हे सन्मुख चहूकडे रे, सगळीकडे. अहो त्याला मायबाप दोन्ही नाही रे. एकपणे विन पाहती जनार्दनाचे पाय रे. विठ्ठला पाखरू जर समजून घ्यायचं असेल तर सावधान सांगितले नाही का. तुम्हाला आम्हाला सावध केलं कोणी, संतांनी सावध केलं. सावध म्हणजे रात्र आणि दिवस तुम्ही सावध असा, तुमच्या या नगराचा नाही भरोसा. अरे उजेड पडता गळा पडेल फासा, तुमची वागणूक आम्हा दिशेना बरी. तुमचे शेजारी आहे एक मूळ वाद करी. रात्र आणि दिवस सावध राहा. कधी 21,600 वेळा आपला श्वास चालतोय आणि प्रत्येक श्वासावरती तुम्हाला आणि मला गुरुने जो मंत्र दिलेला आहे, सत्य सद्गुरु दाता तुझला तारक मंत्र देई. अरे तोच तुला सोडविल यम करील काही, पावशील चिंतामणी स्वामी तुकोबाचे पायी. विठ्ठला छोटस एक दृष्टांत देतो. एक साधू होता आणि त्या साधूने एक पोपट पाळला होता बाबा. आणि त्या पोपटाला एवढं शिकवलं होतं, हा पोपट हरिपाठ, काकडा, भजन, गाथा सर्व पोपटाच्या मुखपाठ. कारण साधूने शिकवलं होतं, आमच्या सारख्याने नाही. कीर्तनकार नाही शिकू शकत, कारण कीर्तन करीशी तरी कीर्तनकार होसी. परी वैष्णव होशी अरे जना, तीर्थ करीशी तीर्थाटन करीशी तरी कापडियाच होशी. परी वैष्णव न होशी जना. त्याच्याकरता काय पाहिजे, नामा म्हणे नाम केशवाचे घेशी तरीच वैष्णव होशी अरे जना. विठ्ठला साधूने पोपट पाळला. पोपट एकदम सर्व शिकलेला. त्या पोपटाला जर म्हणलं म्हण सीताराम, पोपट म्हणायचा सीताराम, म्हण सीताराम सीताराम सीताराम. पण एक दिवस त्या साधूने त्यांच्या मंदिराचा वर्धापन दिन म्हणा, नाहीतर काही भंडारा म्हणा, पंगत ठेवलेली होती. आणि त्या पंक्तीला बघण्याकरता तो साधू फेरा मारायला जाणार होता. पण बाहेरचा एक साधू तिथे आला आणि तो साधू आला आणि त्या साधूला त्या साधूने सांगितलं, माझा पोपट फार हुशार आहे, याला आज दिवसभर मी नाहीये, याला तुम्ही काही म्हणायला लावा, कुठलं भजन म्हणायला लावा, कुठली चाल लावायला लावा, याला लय चालली येते. कोणाला? पोपटाला. हा पोपट चाली म्हणतो. मग त्या साधूने तिथे त्या पोपटाजवळ थांबला, दुसरा नवीन आलेला साधू. आणि हा साधू पंक्तीकडे गेला. पंगत मोठी होती, बराच वेळ लागला. मग हा साधू शिकवायला लागला नवीन. कोणाला? हा पोपटाला. तेवढं ध्यानात ठेवा. नवीन साधू पोपटाला शिकवायला लागला. बोल सीताराम, तो म्हणायचा सीताराम. बोल सीताराम, तो म्हणायचा सीताराम. सुंदर असा त्याला उपदेश करत होता. वा 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 वा, काय सुंदर पोपट आहे. कोण म्हणायचा? तो साधू.
अरे हिरवा तुझा रंग गुंज वर्ण तुझे दोन डोळे चोच आहे तुझी लाल बोल माझ्या राघवा बोला मोलिक तुझे बोल तुझा हा पिंजरा घडविला पंचभूताचा कुशरी 16 सांदे 9 द्वारे 16 सांदे प्रभा पडली भितरी बांधियला निज मंदिरी. पण पोपटा सुंदर असा तू छान आहे, पण तुझला मी एक सांगतो काय, सत्य सद्गुरु दाता तुझला तारक मंत्र देई तोच तुला सोडविल यम करील काही. विठला विठला मग पोपटाने सांगितलं तू तारक मंत्र देऊन मला सोडवणार आहे. खोटं बोलतोय. पोपट कोणाला म्हणे, त्या नवीन साधूला म्हणे तू खोटं बोलतोय. मला 12 वर्ष झाले या पिंजऱ्यामध्ये, मी किती 12 वर्ष झाले लटकलेलो आहे आणि सर्व मला येतंय. तू सांगितलेलं मला सर्व येतंय, पण याच्यातून सुटायचा मंत्र मला दे. काय तू आता जे सांगितलं ना, तुला तारक मंत्र देई आणि तोच तुला सोडविल यम करील काही. अजून या पिंजऱ्यामधून मी सुटलो नाही, खोटं बोलू नको. साधूने ओळखलं, कारण तो साधू होता. साधू म्हणे याला बाकी काही नको, याला अंतकालेच मामे व स्मरण मुक्त वाक्यलेवर. हे कशा करता चालू आहे, हा कुटाणा शेवटपर्यंत नामस्मरण आपलं टिकावं म्हणून हा कुटाणा आहे. नाहीतर हे एवढा खर्च करायला राऊत बाबा, तो खर्च काय चपात्या खाण्याकरता, आमच्याकडे चपात्या म्हणतात नाही का, इकडे काय भात खाण्याकरता आणि भाजी खाण्याकरता हा खर्च नाही. आपल्या जीवनामध्ये आपली सुटका कशी होईल याच्याकरता भजन आणि कीर्तन आहे. विठ्ठल साधूने ओळखलं, याला उपदेश पाहिजे. म्हणे तुला या पिंजऱ्यातून सुटायचंय ना, म्हणे तेच तर करायचंय. 1 वर्ष झाले, आपलं 12 वर्ष झाले हे असंच ऐकत आलोय, पण सोडणार मला कोण सोडवित. तुका म्हणे का म्हणे तुझ सोडवी ना कोण. दादा समोर या ना, या विठ्ठला बाबाने सुंदर असं प्रमाण दिलं. तुका म्हणे तुला सोडविना कोणी, एका चक्रपाणी वाचून या. माझं ऐक, साधूने सांगितलं मी सांगतो तसं कर, आणि मी करायला तयार आहे. बाकी सर्व मला येतंय, तुम्ही सांगा ते मी करतोय. म्हणे आता तुझा मालक साधू येईल आणि त्याच्या पायामध्ये खडावा आहे. खड 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 खडावा वाजल्या की तू मरून पड पिंजऱ्यात. मरून पड म्हणजे मेल्याचं सोंग घे आणि डोळे लाव, पायवर करून असा पडून राहा. ते म्हणे हा कुठला मंत्र आहे, डोळे बंद करून हा मंत्र कुठला आहे. ते म्हणे बाकी पंचायती करू नको, मी सांगन तेच. मग तसंच झालं. हा निघून गेला, खडावा वाजल्या आणि पोपटाने डोळे बंद केले, पाय वर केले आणि पडला. साधूने बघितलं, रे आपला पोपट तर मेला. एका शिष्याला बोलवलं आणि शिष्याला सांगितलं आपला पोपट मेला. आता हा जर इथे ठेवला तर वास येईल, तू एक काम कर, याला फेकून दे. शिष्य आला, पिंजरा उघडला, पोपट धरला आणि फेकला. जसा पोपट फेकला तसा उडाला. किती सोपं होतं.
तुका म्हणे सोपे आहे सर्व गुणी, पण शहाणा तो धनी घेतोय म्हणून वरचाळीला तुम्ही सावध राहावे, पाटील बुवाला मग लावून सवे, चिठ्ठी येईल बा मग पडेल ठावे. वरचाळीला 10वं द्वार आहे आणि इथूनच जातोय नाही का, आणि तिथूनच गेला पाहिजे. म्हणून वरचाळीला तुम्ही सावध राहावे. हे जे दिसतंय ना हेच सर्व आहे. याच्यामध्ये एक पाटील आहे, त्या पाटलाचं नाव काय? मनाजी पाटील देह गावीचा, मनाजी पाटील देह गावीचा, मनाजी पाटील देह गावीचा, मनाजी पाटील देह गावीचा. विश्वास धरू नका त्याचा, विश्वास धरू नका त्याचा, विश्वास धरू नका त्याचा, विश्वास धरू नका टाळी वाजवा. वयाचं पण भांडण नाही बघा. मनाजी पाटील या देह गावचा, विश्वास धरू नका तुम्ही त्याचा, घात करील तो नेमाचा, पाडेल फाशी. आणि कोणी नाथ महाराजांनी ते सांगितलंय काय, तू होरा सांगितलाय. होरा ऐकाजी माई बाप, होरा ऐकाजी माई बाप, होरा ऐकाजी, होरा ऐकाजी माई बाप, होरा ऐकाजी, होरा ऐकाजी माई बाप, होरा ऐकाजी माई बाप, होरा ऐकाजी माई बाप, होरा ऐकाजी, होरा ऐकाजी माई बाप, होरा ऐकाजी. याच्यामध्ये जो मनाजी पाटील आहे त्याचा विश्वास धरायचा नाही, कारण तो आता इथे दिल्लीला जाऊन येतोय नाही का, कलकत्त्याला जाऊन येतोय, अख्खं जग फिरून येतोय. पण संतांनी कबीर महाराजांनी सांगितलंय तो कुठून फिरून येऊ द्या, पण त्याला जर सवय लावली ना, मन हा मोगारा अर्पुनी विश्वरा, हा म्हणजे याला फक्त सवय लावायची. आणि ही सवय सगळ्याचं काम नाही, त्याला सवय लावणार पाहिजे. त्याच्याकरता बऱ्याच भानगडी आहे का, त्याला मंदिर आहे. मन के मंदिर में, मन के मंदिर में प्रभु को बसाना, बात हर किसी के बस की नहीं है, बात हर किसी के बस की नहीं है. मन के मंदिर में प्रभु को बसाना, बात हर किसी के बस की नहीं है. प्रेम मीरा ने मोहन पे डाला, उनको पीना पड़ा विष का प्याला. जब तलक ममता है जिंदगी में, उसकी रहमत बरसती नहीं है. संत कहते हैं नागिन है माया, उसने सारा जगत काट खाया. जिसके मन में प्रभु का नाम है, जिसके मन में राम का नाम है, उसको नागिन ये डसती नहीं
नागिन ये डसती नहीं है, नाग नहीं डसते नहीं, उसको नाग नहीं डसते नहीं। मन के मंदिर में प्रभु को बचाना, बात हर किसी के बस की नहीं है, बात हर किसी के बस की नहीं है। प्रेम मीरा ने मोहन पे डाला, उनको पीना पड़ा विष का प्याला। देखा, संत कहते हैं नागिन है माया, उसने सारा जगत काट खाया। जिनके मन में राम का नाम है, उसको नागिन ये डसती नहीं है। क्या मनाला आधी मनमुंडा, आधी मनमुंडा, मग ब्रह्मची धुंडा। अरे मनच मुंडले नाही, तेथे ब्रह्म करील काही। आम्हाला जरी ब्रह्म समजलं, समजून फायदा नाही, पाठ करून अरे गुप्त होकर प्रकट होवे, जावे मथुरा काशी। 3 लोगों को सिद्ध भया है, ब्रह्म लोक का वासी, वो भी कच्चा बे कच्चा, नहीं गुरु का बच्चा। काय सांगितलं? इथं गुप्त झाला, मथुरा काशीला निघला, आणि जे तोंडाने बोलतो ते होईल, त्याला कच्च ठरवलं। कच्चा बे कच्चा आहे तो, कच्चा बे कच्चा, कच्चा बे कच्चा आहे तो, कच्चा बे कच्चा, ओ कच्चा बे कच्चा आहे तो, कच्चा बे कच्चा, नहीं गुरु का बच्चा, 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 नहीं गुरु का बच्चा। अरे कुंडलिनी को खूब चढ़ावे, ब्रह्मारंध्र ले जावे, चलता है पानी के ऊपर, वो भी कच्चा बे कच्चा, नहीं गुरु का बच्चा। मग बच्चा कोण है? कहे मचिंदर, सुनो भाई गोरख, तीनों के ऊपर जाना। हे सगळे कुटाने याच्यावरती, तीनों के ऊपर जाना, कृपा भई सदगुरु की, आप अपन को छीना, वही गुरु का बच्चा, नहीं तो कच्चा बे कच्चा। बाबांनी सुंदर प्रमाण दिलेले। विठ्ठला विठ्ठला मनाजी पाटील जो देह गावाचा आहे त्याचा विश्वास धरू नका। एक लय हुशार माणूस होता, हुशार। त्यांनी सांगितलं मी सावध आहे, पण मला दोस्ती कोणाची करायची? यमाची। कोणाची दोस्ती करून फायदा नाही, चांगल्या माणसाची दोस्ती करायची, आपला फायदा होईल त्याची। वारकरी कोणाची दोस्ती करतो? संताचीच। वारकरी आपला फायदा फक्त मी मुक्त कधी होईल त्याला संसार माहिती, संसार दुःख मूळ चहूकडे इंग, हे फक्त समजलं पाहिजे त्याला। ते समजलं आणि त्याने त्या यमाची दोस्ती केली। यमाला म्हणे माझं काम कर। यमाने सांगितलं काय काम करू तुझं? म्हणे मला फक्त मरण नको। काय सांगितलं? मला फक्त मरण नको। यमाने सांगितलं सगळं माग, ज्या वस्तूला हात लावला त्या वस्तूचं सोनं होईल, पण ही गोष्ट येथे उरो नाही आले येरते पामर जीव किती। म्हणे मग म्हणे मी तुला सावध करणार, बरं का? तुला मी सावध करणार। तुला जोपर्यंत
ऐकताना तुम्ही खालची बसलेली मंडळी, जोपर्यंत संसार करायचा 40 वर्षापर्यंत तू संसार कर, मांग पुढं पाहू नको. आणि 40च्या नंतर मी तुला सावध करणार आणि तुला चिठ्ठी पाठवणार. कोणी सांगितलं? यमाने सांगितलं. आणि चिठ्ठी पाठवल्याच्या नंतर सावध होय, तुला 60 वर्ष बाकी आहे. 60 वर्षात कशी गाठ बांधायची ती बांधून घे परमार्थाची. तो म्हणे बरं झालं सावध केलं. म्हणजे 40 वर्ष झाले, 50 गेले, 60 गेले, 70, 80, 90 गेले आणि 95 वर्षाचा झाला. आणि मग तिथं तयार झाला यम. हे म्हणे आवरा आता आटपा. म्हणे आपण, म्हणे मी यम आहे. म्हणे कशाला आलात? म्हणे तुम्हाला घ्यायला आलो. म्हणे खोटं बोलता, देव असून तुम्ही खोटं बोलता. ते म्हणे खोटं नाही बोलत. पण तुम्ही काय सांगितलं होतं? चिठ्ठी पाठवली नाही का? मग तुम्ही एकच चिठ्ठी पाठवली नाही. यमाने सांगितली एक नाही भाऊ, तुला 4 चिठ्ठ्या पाठवल्या. तू एकाचं पण उत्तर मला दिलं नाही. म्हणे कधी? अरे पहिली चिठ्ठी पाठवली तुला. कुठली? अरे तुझे काळे केस होते ते सफेद केले मी. जरा कंदमुळे अशी छलांग मारतो अभंगाला. कारण कीर्तन प्रवचन 1 तास असतं नाही का? आणि कीर्तन अमिताभ बच्चन 3 तास आणि काळूबाळू रात्रभर गोंधळ असतो. तुम्हाला माफी मागतो, तुमचं हे प्रमाण मी सोडवत नाही. पहिली चिठ्ठी आली, तुझे केस काळे पांढरे केले, तू ऐकला नाही, तू लय हुशार. मेहंदी आणली, अनेक प्रकारची मेहंदी आणून काळे केले, जवान दिसायला लागला. बरं जाऊ द्या म्हटलं. मग दुसरी चिठ्ठी पाठवली, तुझे डोळे डिम करून टाकले, तू जास्त हुशार, चांगल्या डॉक्टरकडे जाऊन चष्मा लावून आला. तिसरी चिठ्ठी पाठवली, तुझे दात ढिल्ले करून सोडले. 50 वर्ष होती हलती दाताच्या पंगती, श्याम केस शुभ्र होती त्याची म्हातारा म्हणती. सावध सावधान वाचे वदा नारायण, तरी तू सावध झाला नाही. मग चौथी चिठ्ठी पाठवली, काय? तुझे नट बोल्ट ढिल्ले गेले सगळे. हे तरी तुला हुशार, गोळ्या खाऊन चाललंय मशी. मग शेवटी मला यावं लागलं का? अरे आएगी नोटिस तो जमानत न होगी, पल्ले में तेरे अमानत न होगी. आता तुझी जमानत होणार नाही. तुला काय करावं लागेल? हो करके कैद तुझे जाना पड़ेगा, काया कोटी खाली करना पड़ेगा. हो करके तुझे जाना पड़ेगा, काया कोटी खाली करना पड़ेगा. मन मुसाफिर निकलना पड़ेगा, काया कोटी खाली करना पड़ेगा. मन मुसाफिर निकलना पड़ेगा, काया कोटी खाली करना पड़ेगा. अरे भाड़े के भुवन को क्या तुम संभाले, जिस दिन तुझे घर का मालिक निकाले. अरे उसका किराया तो भरना पड़ेगा, ये काया कुटी खाली करना पड़ेगा. म्हणून त्या अभंग
मंगलाच्या पहिल्या चरणात आहे. म्हणू का? वरच्या आळीला तुम्ही सावध राहाव्या, वरच्या आळीला वरच्या आळीला तुम्ही सावध राहाव्या, वरच्या आळीला पाटील बुवाला मग लावून सगळे, पाटील बुवाला पाटील बुवाला मग लावून सगळे, पाटील बुवाला भी मेरा भगवान सुनता है, नाही का? म्हणून तो साक्षी आहे. डौल फिरवितो डुगडुग ऐका, त्याला सगळं कळतंय. तुम्हाला आम्हाला वाटत असेल, पण बघा 6 विषय गरुड पुराणामध्ये सांगितले. त्याच्यामधला एक विषय मुख्य तुम्हाला सांगतो. शेवट 2 मार्ग आहे, नाही का? एक देवाचा मार्ग आहे आणि एक यमाचा मार्ग आहे. तिथे एका वर्षामध्ये त्या जीवाचं प्रवास असतो आणि त्या प्रवासामध्ये शेवटचा एक मुक्काम असतो चित्रगुप्ताच्या तिथे, आणि तिथं हिसाब असतो. हिसाब तो चष्मा लावून बसलेला नाही, त्याला सगळं कळतंय. कोण कोण कीर्तन ऐकतंय, कोण कोण नामस्मरण करतंय, नाही का? आपल्याला वाटतं त्याला काय कळतं, अरे त्याच्याशिवाय त्याच्या इतकं कोणालाच कळत नाही. तिथं हिसाब असतोय आणि तो हिसाब लय सुंदर सांगतोय. हिसाब पडेल जमा सरकारी, हिसाब हिसाब पडेल जमा, मागा येईल यमाची फेरी, मग येईल यमाची फेरी. अरे जीवाची धरोनी कारभारी, त्याच्यातला कारभारी जो पाटील आहे त्याला धरणार, मग काय करणार, त्याची पूजा करणार. अहो त्याला मारणार, देतील मार देतील मार म्हणून ऐका म्हणतोय. जुहार माय बाप जुहार, कर जोडून विनवितो तुम्हा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणून म्हणा, नाही का? विठ्ठला विठ्ठला. संतांनी तुम्हाला आम्हाला सांगितलेलं आहे, याच्यामध्येच सर्व आहे. याच्यामध्ये वरची आळी आहे आणि मधली पण आळी आहे. मधली आळी लाईक बायको फिरे, मधली आळी लाईक बायको फिरे,
तिची नाहीतरी पाटील बुवा पळवतील गुरे पिंगळा महाद्वारी बोली हेलच देखा पिंगळा महाद्वारी बोली हेलच देखा पळवतील गुरे मधली आळी लायक बायक फिरे तिथला तुम्ही साधा मग पडेल पुरे नाहीतरी पाटील बुवा तिची पळवतील गुरे पिंगळा महाद्वारी बोली बोल तुझे खा. आता याच्यामध्ये एक बायको आहे तुम्हाला माहिती आहे एक दुसरी पण बायको आहे तिचं नाव वासना आहे नाही का पण ही तिच्या व्यतिरिक्त दुसरी बायको आहे पण ती जर साध्य झाली की माणूस श्रीमंत होतो ती जर साध्य झाली जन्म मरणाचा फेरा माणूस चुकवतो ती जर साध्य झाली की कुठल्याही पदाला माणूस पण ती साध्य होऊन जर उलट काम केलं तर माणूस मातीत मिसळतो. तिचं नाव काय तिचं वैभव मोठं आहे माऊली महावैष्णव ज्ञानोबा सांगतात हरिपाठाच्या माध्यमातून बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे बुद्धीचे वैभव अन्य नाही बाकीचं काहीच नाही बुद्धीचं वैभव पाहिजे फक्त आणि ती बुद्धी साधल्या गेली पाहिजे. बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे एका केशव राजे सकळ सिद्धी एक भगवंत जर धरला सगळी सिद्धी प्राप्त होती. पण नाथ महाराज म्हणतात आम्ही सिद्धीला मानतच नाही कारण सिद्धी लावी पिशे कोण आपुशे आणि खरंच सिद्धी ज्याला प्राप्त थोडी जर झाली बाबा ती पिस लावती त्याचा परमार्थ होत नाही. कोणी म्हणतं आमचा गुरु पाण्यावर चालतो. अरे पाण्यावर चालणं लय सोपं आहे नाही का. अहो होडीत जायचं 100-150 रुपये द्यायचे एक पाण्याला चक्कर मारून यायची 12 वर्ष कशाला तप करायचं. सिद्धी आहे ही सिद्धी लावी पिछे कोण तया पुसे त्याला बुद्धी पण ती बुद्धी योग्य ठिकाणी लावायची. बुद्धी निश्चय काय करायचा आत्मज्ञान ब्रह्मरूपी भावी आपण ती बुद्धी ते ब्रह्म आणि मी एकच आहे. तत्वमसी महावाक्याचा बोध त्या बुद्धीच्या माध्यमातून तुमचा आणि माझा होऊ शकतो. म्हणून ती बुद्धी साध्य करायची नाही तरी पाटील बुवा त्या बुद्धीचे चांगल्या विचाराचे पोर आहे. ह्यो मनाची पाटील आहे ना तिचे पोर पळवतोय म्हणून ती बुद्धी साधल्या जात नाही लवकर. पण ते पोर जर पळू दिले नाही तर बुद्धी साधू शकतो. विठ्ठला आणि सांगतात कोणाचे 10 गेले 20 गेले 30 40 50 60 70 गेले. आता मला खरं सांगा तुम्ही बसलेले आणि उभे राहिलेले आणि मी पण त्याच्यात
आपण सगळे एकच. आपले किती दिवस राहिले ठीक आहे बाबा. माझे दोन्ही गुरुवारी इथं आलेले, ते बी साधे नाही. वैष्णव मेळावा एकटे एकटे करतात. आंधळे बाबा आणि इकडे खडे बाबा. आपले कोणाचे किती दिवस राहिले हे आपल्याला माहिती नाही. म्हणून सावधान. का सावधान? कारण लवकरात लवकर आणि एक बारे सुटेल तातडी आणि या पाटील बाची मग पडेल माडी. त्याची 5 पोरे लागतील देशोधडी. मनाजी पाटलाची माडी आहे. माडी कशी आहे? त्याला नगर पण म्हटलेलं आहे. एक मी देखील नगर 9 खिडक्या 10 द्वार. एक मी देखील नगर 9 खिडक्या 10 द्वार. राजा रघुवीर, राजा रघुवीर, राजा रघुवीर, संत म्हणतात एक मी देखील नगर, याला 9 खिडक्या आणि 10 द्वार. तेथे राजा रघुवीर. कोण याच्यामध्ये? रघुवीर भगवान राम इथे आहे. परा पश्चंती मध्यमा 4थी वैखरी जाना. तेथे वाजे ऋणधुना सखे पै राम. सहस्त्र दळ आउटपीट. तेथे भरलासे घनदाट. तेथे मूळ याचे पीठ त्या श्रीरामाचे. त्या श्रीरामाचं पीठ इथे आहे. आम्ही प्रत्येक कार्यक्रमातून सांगत असतो. भगवंताचा नंबर नाही का बाबा? 15-15-421 मोबाईल नंबर आहे भगवंताचा. प्रत्येकाने डायल केला तर भगवंत वो देऊ शकतो आणि कुठे आहे ते बी कळतं. पण तो नंबर माहिती पाहिजे. आणि तुम्ही म्हणसाल त्या प्लास्टिकच्या डबड्यातून तो नंबर लागत नाही. त्याच्याकरता यशवंत दादा त्याला मोबाईल नंबर काय पाहिजे? एकतरी ओवी अनुभवा नामा म्हणे ग्रंथ. ज्ञान एकतरी ओवी अनुभवावी. ती ओवी कुठली? 15वा अध्याय 15वा श्लोक आणि 421 नंबरची ओवी. एरवी सर्वांच्या हृदय देशी मी अमुक आहे ऐशी. बुद्धी स्फुरे अहर्निशी ती वस्तू मी गा. जी बुद्धी स्फुरण पावणारी आहे ती मी आहे. आणि सगळ्यांच्या हृदयामध्ये मी आहे. ती फक्त ओळखून घ्यायची. ती ओळखा आधी, नाहीतर तातडी लवकर हे जाणार आहे. देह जाणार जाणार याची काळो बखाणार. देह जाणार जाणार याची काळो बखाणार.
पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारी बोली अनेक एक बारे सुटेल तातडी अनेक एक बारे पाटील बुवाची मग पडेल महाडी पाटील बुवाची त्याची 5 पोरे लागतील देशोधडी पिंगळा महाद्वारी बोली बोलतो देखा लवकर ही माडी पाटणारे आणि या पाटलाचे 5 पोरं देशोधडीला लागणारे कारण माडीच पडली नाही का मग पोरं कस काय रे ते 5 पोरं म्हणजे पंचतत्व या माडीतले पंचतत्वाला गेले 5 पोरं मग कशाचं काय रे म्हणून तातडी लवकर उठा जागे व्हारे आता स्मरण करा पंढरीनाथा विठ्ठला मोठं नवल आहे नवल नाही का आणि एक कैचे नवलबा झाले गावच्या पांड्याने पाटलाशी नागविले साऱ्या कागदाचे एक शून्य झाले बघा तुम्ही आणि मी आपण ठरवलेलं असतं जेव्हापासून आपल्याला कळतं बाबा जेव्हापासून आपण जाणते होतो तेव्हापासून एक कागद सुरू असतो आपला साहेब बाबा नाही का आपण ठरवलेलं असतं मी लग्न करीन सुंदर बायको करीन मला मुलं होईल बंगला बांधेल नाही का काही प्रॉपर्टी कमवीन हे कागद मोठा भरलेला असतो मोठी लिस्ट असते ती पण त्याला विलाज नसतो लिस्ट पुढं आणि आपण ती लिस्ट काही कामाची नाही आणि एका काहीचे नवल झाले गावच्या पांड्याने पंच कमिटी असते बघा आणि पंच कमिटी शिवाय पाटील नाही कोणताही पुढारी पंच कमिटी शिवाय नाही आणि जर का पंच कमिटी ती निघून जात असती त्याला पळवत असते त्याला पळवाटा असतात नाही का ही पंच कमिटी निघून गेली नवल झाले गावच्या पांड्याने या पाटलाशी नाराविले सांगा ते जर निघून गेले याच्यातले सगळे पाटील एकटा काय करन पाटलानं ठरवलं होतं पाटलानं मोठा कागद भरून ठेवला होता पण साऱ्या कागदाचे एक शून्यची झाले आपला संसार आपण जे ठरवलेलं ते कधीच होत नाही किती बंगला बांधला तरी त्याच्यावर सलिया सोडतोच त्याला माहित नसतं मी कुठपर्यंत जगणार आहे म्हणून नाही का त्याला आशा लय मोठी असती एका स्मशानभूमीमध्ये त्या गावामधील एक सावकार आणि एक गरीब माणूस मेलेले होते आणि दुसऱ्या दिवशी पहिल्या दिवशी ते त्यांचे प्रेत जाळून झाले पण दुसऱ्या दिवशी एक हुशार माणूस होता तो दोन्ही प्रेत जाळलेले होते बाबा आणि इकडची राख बघायचा आणि इकडची राख बघायचा ही चोळून पाहायचा आणि ती चोळून पाहायचा पण आमच्या बाबासारखे तिथून चालले ते म्हणते काय बघतो रे राखेत काय कोणी सोनं टाकत नाही म्हणे बाबा ही सावकाराची राखी आणि ही गरीबाची आहे मला वाटलं सावकाराची राख वेगळी असन आणि गरीबाची राख हे दोन्ही सारख्याच आहे किती जरी कमवलं आपणासाठी बांधी गेले घर आपण गावाच्या बाहेर तू म्हणशील पैसा अडका हा येथेच राहील सडका नाही का मेल्यावरती तुझ्या बरोबर मातीचा मडका तू म्हणशील घरदार हे इथेच
राहील सार मेल्यावरती तुझं घर गावाच्या बाहेर तू म्हणशील बायका पोर हे तुझ्या मागचे चोर वा मेल्यावरती खापर फोडती तुझ्याच माथ्यावर मने तुकड्या घोडे हत्ती त्याची होईल येथेच माती रावण मेला लंका जळाली तशीच होईल गती. तुकडोजी महाराजांनी हा उपदेश केलेला आहे. पण का हो तुकडोजी बा हे सगळं असं होईल पण याच्यामधून जर तरुण जायचं असेल तर काय करावं लागेल म्हणजे सोपी आयडिया आहे त्याला. काय करावं लागेल अरे घे 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 हरिनाम घे सारी सोडून दे नरासारखा नरदेव हा पुन्हा मिळायचा नाही. मला सांगा बर का राऊत बाबा कधी बंद करायचे ते मला सांगा. मी पहिलंच सांगितलंय कीर्तन 2 तास. मला फक्त इशारा करा. अभंग जरी 6 चरणाचा आहे 6 चरणाचा थोडा थोडा तुम्हाला भावार्थ सांगून पुढे चालणार आहे. विठ्ठला विठ्ठला हिंडता फिरता नायक शकून बा सांगे त्याच्या सत्तेन या आळी सुधागे. ही आळी कोणाच्या सत्तेवर चालती आंधळे बाबा त्याची सत्ता त्याने एकदा काढून घेतली ही आळी जागी राहत नाही. मग त्याच्याकरता काय संता घरचा बा एक तुकडा मागे संतांचा एक विषय फक्त समजून घ्यायचा मग आळी जागी होती. आणि आळी जागी होण्याकरता भगवंताचं नामस्मरण करायचंय. सगळे बसलेली मंडळी एकदा हात वर करा. सुंदर अशी टाळी वाजवायची आणि माझ्या भगवंताचं नामस्मरण करायचं आहे. विठोबा Thank you.